आजच्या ट्रेकला लीड करतोय तो म्हणजे हा रुपेश आहे. प्रथमच आम्हाला पावसाळ्यामध्ये आंबा भेटलेला आहे. हा खूप स्लिपरी आहे, तर चांगली ग्रिपवाले शूज असतील तर इथे तर मित्रांनो हे बघा आतमध्ये कसं कोरलेलं आहे. हॅलो मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 4:45 आणि सकाळची 5:15ची कर्जतला जाणारी ट्रेन पकडून मी चाललोय कोंढाणा केव्ज आणि राजमाची फोर्टची ट्रेकिंग करायला. बाहेर हळूहळू उजेड होत गेला तसा आपल्याला समोर हिरवगार निसर्ग बघायला मिळतो. हा हिरवगार निसर्ग पाहून ट्रेकिंगला जायची एक्साइटमेंट अजून वाढायला लागली. तर आता आपण कर्जत स्टेशनला उतरलेलो आहे. कर्जतपासून कोंढाणा गावाला जाण्यासाठी आपल्याला शेअरिंग रिक्षा किंवा शेअरिंग टॅक्सी भेटते. शेअरिंग रिक्षाचे चार्जेस 400 ते 500 असतात. तर कर्जत मेन सिटीपासून जसे आपण बाहेर पडतो तर असा काही निसर्ग बघायला मिळतो आणि या निसर्गामध्ये समोर दिसतो तो म्हणजे राजमाची फोर्ट. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्त मिळत असाल. तर मित्रांनो, आज आपण इकडे ट्रेकिंग करायला आलेलो आहे. पावसाळ्याचा सीझन सुरू झाला आहे आणि ट्रेकिंग तर करायला पाहिजे या सीझनमध्ये. तर आज आपण 2 ठिकाणी जाणार आहोत, ते म्हणजे कोंढाणा केव्ज आणि त्यानंतर राजमाची. कोंढाणा नावाचं गाव आहे. तर हे कर्जतपासून जवळजवळ 13 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला जर कोंढाणा केव्ज करायची असेल तर तुम्हाला इथे यावंच लागणार. तिथून त्यानंतरला तुम्ही राजमाची फोर्टची ट्रेक करू शकता. कोंढाणा केव्ज इथून जवळजवळ 1 तास लागतो, गावातले तसे सांगत होते. आणि तसंच तुम्हाला जर राजमाची फोर्ट कोंढाणा केव्जपासून करायची असेल तर तिथे पुढे जायला जवळजवळ 2.5 ते 3 तास लागतील. आज मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत माझे मित्र पण आहेत. मित्र म्हणजे माझा कॉलेजचा मित्र आहे रोशन आवेरे आणि सोबत त्याचे गाववाले मित्र आहेत. तर त्यांचं पण मी आपल्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन करून घेतो. समोर आपले मित्र चाललेत, म्हणजे रोशनचे मित्र, आणि रोशनची ओळख करून देतो. रोशन आणि मी कॉलेजला एकत्र होतो 4 वर्ष. त्यानंतर पण अजून पण आम्ही मुंबईत पण भेटतो कधी ना कधी, सॅटर्डे संडे वगैरे काय शॉपिंग वगैरे करायची असेल तर. आणि हा जो प्लॅन आहे जो आपला राजमाची आणि कोंढाणा केव्ज आहे तर तो त्याच्या मित्राने ठरवला आहे. मगाशी तुम्हाला मी इंट्रोडक्शन देत होतो तेव्हा जे कोंढाणाचं गाव दाखवलं ना तिथपर्यंतच आपल्याला एक प्रॉपर रोड भेटतो. त्यानंतरला हा सगळा ऑफ रोड आहे. जर तुम्ही गाड्या घेऊन येत असाल तर तुम्हाला सांगून ठेवतो की पावसाळ्यात तिकडे सगळे चिखल वगैरे होतो. समोर अशी जबरदस्त ब्युटी आपल्याला बघायला भेटते. आणि आपल्याला केव्ज आय थिंक या साईडलाच आहे आणि फोर्टसुद्धा. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत एवढे सगळे आहेत मित्र. हे सगळे दापोलीचे आहेत. आजच्या ट्रेकला लीड करतोय तो म्हणजे हा रुपेश आहे. त्यानंतरला मयुरेश आहे, विकास आहे, सुशांत आहे आणि माझा कॉलेजचा मित्र रोशन आहे. तर मित्रांनो, आपण जसं कोंढाणा गावच्या इथून पुढे चालत येतो तर इथे आपला एक बोर्ड बघायला भेटत आहे, कोंढाणे बुद्ध लेणी. त्याचा ॲरो ह्या साईडला आहे. तर आपण सरळ इकडे वरती जायचं आहे आणि समोर पुढे काही पब्लिक जातात वरती, तर त्यांच्या मागोमाग जाऊया जर रस्ता चुकणार असू तर आपण. तर मित्रांनो, जवळजवळ 1.5 ते 2 वर्षानंतर मी ट्रेकला जातो आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर पहिला व्हिडिओ कोणता आहे तो म्हणजे ट्रेकिंगचाच आहे, ताहुली फोर्टचा आहे तो. त्या अगोदर पण मी ट्रेकिंग केलेलं आहे पण त्यांच्या व्हिडिओ बनवल्या नव्हत्या. आपली ट्रेक आता हळूहळू सुरू झालेली आहे. तर आता आपण कोंढाणा केव्जला जातोय ना, तर पावसामध्ये हे असे सगळं मडी हे सगळं चिखल झालेला असतो. तर जे कोण सँडल बिंडल घालून येणार असेल तर त्यांनी जरा बघून ठेवा. जर प्रॉपर शूज असेल तर चांगली ग्रिप भेटेल, नाही तर ह्याच्या या दगडांवर ना जर पाय ठेवला या चिखलामधून तर पाय घसरण्याचे चान्सेस खूप आहेत. आणि आत्ताच रोशनचा पण पाय सरकला होता. 4ही बाजूने जंगल आहे आणि या जंगलातून एक छोटीशी पायवाट आहे, ती आपल्याला कोंढाणा केव्ज आणि राजमाची फोर्टला घेऊन जाणार आहे. प्रथमच आम्हाला पावसाळ्यामध्ये आंबा भेटलेला आहे. खूप वेगळा आणि चवदार आहे. तर आम्ही खात आहे आता तो. आम्ही नाही तर आपण इथून बाहेर आलो ना, 5 मिनिटाची ट्रेक केली की आपल्याला असा मध्ये स्पेस भेटते आणि समोर व्ह्यू असा बघायला भेटतो.
तर रोशन, आपली पावसाळ्यातली पहिली ट्रेक आहे राजमाची फोर्ट. तर तुला काय वाटतं? एकदम मस्त वातावरण आहे, धुके बिके मस्त आले आणि पाऊस पण थोडा थोडा चालू आहे, आता सध्या बंद आहे. एकदम भारी वाटतं. कारण का मुंबईच्या गरमीतून पकलो होतो आम्ही नाही. हां आणि पावसाचीच वाट बघत होतो. एकदम मस्त वाटते. थोडा पाऊस आला असता तर अजून मजा आली असती. ती वातावरण तर झालेलं आहे, पाऊस येणार आहे 100%. रोशनने खेकडा पकडलाय. यो, आता आमची खाण्याची सोय झालेली आहे. आता आम्ही मस्त की तंद्री बनवून खाणार. चला. तर आपल्याला इथे एक कठीण पॅच बघायला भेटतो, जो इथून सर्व वरती जायचं आहे. आणि त्याच्या राईट साईडला आपल्याला एक छोटा धबधबा बघायला भेटतो. छोटा नाही, मोठा धबधबा आहे. पाऊस नाही पडला म्हणून पाणी कमी आहे. हा जो पॅच आहे ना, खूप स्लिपरी आहे. तर चांगली ग्रीपवाले शूज असतील तर इथे पाय सरकणार नाही, नाहीतर पाय सरकून डायरेक्ट खाली. तर मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला चढताना जो धबधबा दाखवला होता, इथून ती पायवाट आहे. ॲक्च्युली हा मेन रोड नाही, मेन रोड तर तिकडून खालतूनच आहे. आणि आम्हाला वाटलं हे इथून आहे म्हणून आम्ही इथून आलोय. पण काही जण बोलत होते इथून जाऊ शकतो, फक्त थोडा वळसा मारून जावं लागेल आपल्याला. बघा, अजून पाणी नाही. तिकडे एक मोठा धबधबा दिसतोय आणि आपण त्या साईडने चढत आलेलो आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रिफर करेन ज्या साईडने जास्त पब्लिक जाईल ना त्याच वाटेने तुम्ही जा. कारण का हा जो चढ होता तो खूप बेकार आहे आणि खूप स्लिपरी आहे. आणि धबधब्याला पाणी कमी आहे, त्यामुळे आपण ह्या साईडने जातो आहे, नाहीतर आम्ही ही रिस्क घेणार नव्हतो. तर मित्रांनो, ह्या पायवाटेने आम्ही आलो आणि ही प्रॉपर पायवाट आहे, जिथून तुम्हाला रोड बघायला भेटेल. आणि हा आहे तो खूप डेंजर रस्ता आहे, तर तुम्ही तो अवॉइड करा. जसा हा तुम्हाला फाटा बघायला भेटतो त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला इकडे आपल्याला केव्ज बघायला भेटतील. हे बघा, सगळी पब्लिक या साईडला जाते. आपण पण त्यांच्या मागे जाऊया. हे बघा, त्या साईडला आहे तिकडे. तर कोंढाणा केव्जच्या पायऱ्या चढण्या अगोदर तुम्हाला इथे खाऊची दुकानं वगैरे भेटेल. मका खाऊ आहे सगळं, म्हणजे चिप्स वगैरे. आणि त्याच्यासमोर अशा पायवाट आहेत, समोर आपल्याला हा व्ह्यू बघायला भेटतो. तर मित्रांनो, फायनली आपण कोंढाणा केव्जला पोचलेलो आहे. आता मागे बघताय तर ही लेणी आहे आणि इथे शांतता ठेवायची आहे म्हणून मी जास्त जोरात बोलत नाही आहे. माझे बाकीचे सगळे मित्र तिकडे फोटोज वगैरे काढत आहेत. आणि बघा, पाऊस नाही आहे पण धबधबा मस्त जोरात चालू आहे. म्हणजे त्या धबधबा बाजूस ती असेल. जर पाऊस जोरात आला ना तर मला वाटत नाही तर कोणी खाली थांबू शकतो, कारण आत्ताच पाण्याचा फोर्स जास्त आहे. तर खूप मस्त वाटलं. जवळजवळ 15 मिनिट्सची वॉक आहे, जिथून आम्ही तो छोटासा डोंगर चढलो होतो. आणखी पायवाट नव्हती ॲक्च्युली. त्या पायवाटने तुम्ही येऊ पण नका. जर एकदम प्रोफेशनल असाल तर या, कोणाला विचारून या. मग मी प्रिफर करेन तुम्ही त्या पायवाट्याने येऊ नका. हे बघा, इथे धम्मलिपी बघायला भेटते आपल्याला. जेम्स प्रिन्सेप 20 ऑगस्ट 1863. दिस पर्सन डिकोड दिस इन्स्क्रिप्शन. तर केव्सच्या जसं आपण लेफ्ट साईडला येतो तिथे बघ छोटासा धबधबा आहे आणि त्याचं पाणी इथे साठतं आहे. प्यायचं असेल की नाही शंका वाटते, कारण का त्याच्यात थोडीशी घाण पण आहे. आणि हा केव्सच्या इथला कोरलेला सगळा भाग आहे, तिथे झोपू पण शकतात वाटतं रात्रीचे. आणि आपण तिकडून आलेलो आहे वरती वॉटरफॉल. आणि आता आपण जरा इथे आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे ते. समोर असा आपला हिरवागार निसर्ग पावसाळ्यातला. आणि केव्ज इकडे असं वाटतं आहेत प्रत्येकाचे असे रूम आहेत इकडे बसण्यासाठी. असे कठडे बनवले जात मध्ये.
A few moments later. तर मित्रांनो, आपला कोंडाणा केव्ज एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आता आपण सरळ जाणार आहोत राजमाची फोर्टची ट्रेकिंग करण्यासाठी. सो लेट्स गो. इथूनच काय वाटेल ती पण मी तुम्हाला दाखवतो. परत एक इथे निशाणी. आता थांबू शकत नाही आपल्याला, फटाफट ट्रेक पूर्ण करायची. डोंगराचा अंदाज येत नाही की किती उंच आहे.